वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा चोकापासून अंकलीपर्यंत जो नवा बायपास काढलेला आहे त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत। शिवाय या रस्त्यावर कृष्णेवर एक मोठा पूल होणार आहे आणि या पुलामुळे या वारणा कृष्णा या नद्यांच्या परिसरातल्या गावांना कितपत पुराचा फटका बसणार आहे हे अजून स्पष्ट नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्या संदर्भामध्ये या परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना काही माहिती पुरवलेली नाही। याशिवाय हा जो 38 किलोमीटरचा नवा रस्ता होणार आहे त्याला केवळ बाजारभावाच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे आणि उर्वरित फार नागपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत ज्या जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे त्याला 5 पट मोबदला दिला गेलेला आहे। या 4-5 गावावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। शास्त्रोक्त अभ्यास व्हायला पाहिजे होता, तो अजून झालेला नाही। असा असताना जबरदस्तीनं शेतकऱ्यांचा विरोध असताना या प्रस्तावित रस्त्याची मोजणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं आज करण्यात आला। त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला। दडपशाही करून पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना अटक करून या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे। परंतु आम्ही गप्प बसणार नाही। कितीही दडपशाही केली, आजच सांगतो, आज दिवसभर मेहनत करून जी काय मोजमाप केलेलं आहे, खुणा केल्या आहेत, त्या खुणा सगळ्या संध्याकाळी आम्ही काढून टाकणार आहे। त्यांना जे काय करायचं ते करून दे। याशिवाय अशी दडपशाही जर होणार असेल, मी स्वतः आता पालकमंत्र्याशी फोन करून त्यांना सांगितलं, कारण त्यांनीच ज्यावेळी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ गेल्या आठवड्यात त्यांना भेटलेलं होतं, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बैठक घेणार आहे, पहिल्यांदा सुनावण्या होऊन देत, तोपर्यंत मोजणी करणार नाही असं सांगून सुद्धा आज प्रशासनानं पालकमंत्र्यांचं न ऐकता मोजणी करायला सुरुवात केलेली आहे। आणि हे जर प्रशासन पालकमंत्र्याचं ऐकणार नसेल, हे प्रशासन शेतकऱ्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करणार असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे येत्या 6-7 तारखेला काहीतरी मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यात येणार आहेत। मी याचा जाब विचारण्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन